हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. बघा, मी शीतल, माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर झालं का नाही जेवण? वाजलेत 11:15. तर अशी थंडी जाम आहे ना. 2 दिवस झालं भरपूर अशी थंडी आहे आमच्या गावाला, आणि सगळीकडेच असेल. तुमच्याकडं पण आहे का नाही सांगा नक्की. तर भरपूर म्हणजे भरपूर अशी हवा तर सुटते ना. आजारी पडायला लागलेत असल्या वातावरणानं. आणि अचानक 2-4 दिवस बंद, 2-4 दिवस चालू, असं चालू आहे थंडीचं. आता 2 दिवस तर इतकी गार झाली ना, घरात बसू वाटत नाही बघा. स्लॅबमध्ये तर दिवसा पण थंडी इतकी वाजते की बास. तर झालं का नाही जेवण? तर युनिफॉर्म घातलाय. तर आज आहे गावामध्ये कार्यक्रम, समृद्ध गाव म्हणजे अभियानामध्ये जे काय गावानं भाग घेतला त्यासाठी आज काय म्हणजे कोण अभिनेत्री शिवाली परब आणि संदीप पाठक जे काय आहेत ना, ते येणार आहेत भेट द्यायला गावाला, आपल्या वाडाईगावला. तर त्याच्यासाठी कार्यक्रम आहे जंगी. आणि आमच्या तिथं नदीवर पण संगमावर कार्यक्रम त्यांचा ठेवला आहे. मस्त तिथं वातावरण आहे, एक पर्यटन स्थळ असल्यासारखं तिथं आहे, त्याच्यामुळं तिथं ठेवलं आहे. इथं स्टँडवरून जे काय त्यांची मिरवणूक वगैरे काय स्वागत वगैरे त्यांचं होणार आहे. आणि नंतर तिथं आपलं मंदिरात संगमावर, नदीच्या तिथं संगम आहे महादेवाच्या मंदिराच्या तिथं. मस्त असं पाणी आहे तिथं, वातावरण मस्त फ्रेश आहे. तर तिथं ही होणार आहे कार्यक्रम, काहीतरी तासाभराचा होणार आहे. तर तिथं आम्ही पण जाणार आहे. त्यासाठी आवरून बसले, मी युनिफॉर्म घातला आणि विणी वगैरे घातल्या. आता तोंड धुवायचं आणि आवरून जायचं म्हणलं. तर 11:30 सांगितले, पण 12 वाजलेत. तर चला म्हणलं, छोटासा मोठासा आपला रोज डेली थोडा तरी व्हिडिओ जाईल, जेणेकरून मग सबस्क्राईब जे काय आपले आहेत तर थोडेफार, लई नाहीत थोडे, पण तेवढे तर त्यांना म्हणजे अंतर पडलं तर ते आपलं आपण चॅनलचं काय विस्कटा होतं, आणि मग काहीच म्हणजे रोल राहत नाही आणि व्ह्यूज पण वाढत नाहीत. ते पण बरोबर आहे, पण मला होतच नाही. तर चला म्हणलं आज तरी थोडा छोटाफार, 1 दिवस टाकला, 2 दिवस टाकलं, परत 2 दिवस गॅप असं होते. त्यामुळे म्हणलं चला आता काढावं, सहज बसले तर शूट घ्यावं. आणि तिथं पण गेल्यावर दाखवते मी की कसं काय कार्यक्रम आहे आणि कुठं नदीवर. तुम्हाला तर माहिती आहे, मागच्या वेळेस पण शूटमध्ये दाखवलेलं, बारशाच्या वेळेस कार्यक्रम होतं तिथं. तिथं जाणार आहे आम्ही. तर मस्त असं वातावरण आहे. तर आज कुठला वार आहे बरं? आज आहे गुरुवार. तर आत्यांचा आहे उपवास. तर शाबू भिजत घालायला लक्षात नाही बघा. आज तिसरा दिवस होता. गावातले एक ते एक्सपायर झाले होते, त्यामुळे हे नाही तिकडे गेलता आणि आम्ही पण तिकडे सावडायच्या कार्यक्रमालाच गेलतो. तर त्यामुळे यायला वेळ झाला. त्यामुळे खिचडी करण्यासाठी शाबू भिजत घालायचा राहून गेला, म्हणून मग आता म्हणले ह्यांना काहीतरी आणा आत्यासाठी दुकानातून. तर आता आणतील ह्याने आणि जेवायला पण येतील. तर जेवणात आज बघा, कढी केली मस्त मी ताकाची, आणि ही केली चपाती. रात्रीचं भाजी वगैरे होती तांदूळची, मम्मीनं आणलेली, त्याची मी बनवली ती. आणि मिरचू वगैरे आहे. परत अजून रात्री दही लावलं, त्यामुळे दही पण आहे. तर असं होतं. मम्मी पण थोडंफार खाल्ले. श्रावू गेली शाळेमध्ये. तर म्हणलं चला आता आपण पण जायचं आहे, तर आवरायचं आहे आणि जायचं आहे. तर बघू, उद्यापासून आम्ही पण जाणार आहे हॉस्पिटलला. थोडाफार 1 महिना 1.5 महिन्याचा जॉब करून, जे काय आपलं आहे ना प्रॅक्टिस करून शिकून येणार आहे, त्याच्यासाठी जायचं आहे बघा. तर पप्पाने मस्त असा ऊस दिला आहे बघा खायला. तरी आम्हाला काय माहितीत खाणं झालं नाही. तर तुम्हाला दिसत असेल, ऊसाच्या पाकळ्या करून दिलेत खायला, त्रास नको, तोडायला त्रास नको म्हणून. तर कढीच लावली नाही दाराला बघा, मी अशीच केली, काय माहिती कुठे. तर कढी लावली नाही. मी रेशन वगैरे घेऊन आली बघा. मी आत्ता तरी असंच दार होतं, कसं काय असं झालं असेल काय माहिती. तर बघा, आज मी म्हणजे तिकडं मातीच्या कार्यक्रमाला सावडायला गेलो, त्यामुळे श्रावण आज देवपूजा वगैरे केली, मस्त अशी चांगली केली श्रावण देवपूजा, फुलं वगैरे वाहिलेत. तर आज गुरुवार आहे. तर चला मग बघा, इथं कढी केली, मस्त अशी कढी केली आहे बघा. आणि रात्रीची पण भाजी ही थोडी आहे, त्याच्यामुळं चटणी आहे शेंगाची, तर ह्यांच्यापुरतं. तर रेशन आणून ठेवलं आहे मी. इथं गहू हे तांदूळ आणलेत बघा ह्या पिशवीमध्ये, आणि एक पिशवी ठेवली आहे तिथं शेजारी, कारण ओझले झालं, मी गाडी नेली नाही. त्यामुळं बघा, आमच्या दारात सगळी सावलीच आहे. अशी सावली पडते, तुम्हाला असं दिसत नसेल, पण अशी पूर्ण सावली. आज आले होतं पाणी, त्याच्यामुळं एकदम असं गार गार गार, इतकं गार झाले ना बास. कपडे पण वाळत नाहीत बघा. तर झालं का नाही तुमचं जेवण? चला बघा, आता 12 वाजले, तर 5च मिनटं कमी आहेत 12ला. तर चला मग आम्ही पण आवरून जाणार आहे तिथं कार्यक्रमाला. वाटलं शूट काढायला तिथं कसं काय असतं सांगू शकत नाही, जरी वाटलं तर काढणारच आहे मी. तर तुम्हाला पण बघायला भेटेल. तर चला मग भेटू पुढे.
माझा व्हिडिओ तर बघा आमच्या नदीचं पाणी कमी कमी होत आले. आता चाललो आम्ही इथं संगमावर त्रिवेणी. तर मस्त असा नागमोडी वळणाचा रस्ता आमचा बघा संगमावरचा. इथं पाणी चाललंय आणि आमच्या ताई अशा गाडी मारतात. तिथे लाव ना. या अभियानाचे आपण 100 गुणांचं तुम्हाला सांगितलेलं आहे आणि या गुणांकामध्ये आपण जर गावामध्ये यशस्वीपणे काम केलं त्याची हास्य जत्रा आदरणीय संजयजी फाटक आणि आपल्या सर्वांच्या तालुक्याचे दामाले उपंत हाडा तालुक्यात झाले सावसमाळी मंगळवेढा तालुक्याचे दामाले उपंत हाडा तालुक्यात झाले सावसमाळी देणारं व्यक्तिमत्व आज मला भेटलं ते म्हणजे बोंगडे काका. आज त्यांचं आता पुस्तक चालत असताना असं वाटलं की कधी कधी ना मी त्यांच्या इकडनं गेलो खरंच मनापासून त्या माणसाचे पाय धरावेसे वाटले. कारण हल्ली पाय धरावे असे पायच नाही राहिले. पाय म्हणजे खाली पण वडावं वाटते पाय. म्हणजे राजकारणाचा काही संबंध आहे सर माझा पण बोंगडे काकांची भेट झाली. मला असं वाटतंय की ओम नमः शिवाय त्यांनी महादेवाने भेट घालून दिली. कारण ही अशी पॅशनेट माणसं महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहेत की जी प्रकाश झोतात येत नाहीत पण मागे राहून पडद्यात राहून अंधारात राहून खूप मोठं काम करत असत. तुमच्या कामासमोर आमचं काम काहीच नाही. आमचं काम फक्त ग्लॅमरस आहे. एवढंच काय तुमचं काम आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण तुम्ही त्याच्यामध्ये एक वाक्य अण्णा हजारे नदीची वेदना समजून घेणारा माणूस म्हणजे वैजनाथ बोंगडे काका. आणि मला असं वाटतं की नदी ही आपल्यासाठी आई आहे. कारण नद्यांची नावही स्त्रियांची नाव आहे. गोदावरी तर ही मला असं वाटतं की फक्त नदीची मला खूप छान वाटलं. बैलगाडीवर बसून इथपर्यंत आलोय आम्ही आणि तुमच्या गावात एंटर होताना मला नदी दिसली आधी आणि मी खूप पॅशनेट आहे पाण्याबद्दल झाडांबद्दल. मला खूप आवडतं निसर्गात राहायला. कोकणातली आहे मी. मला खूप आवडतं झाडं पाणी निसर्ग. तर इथे आल्यानंतर भूक लागलेली मला. मी सकाळपासून माझं हे सगळं बघूनच पोट भरलंय. आणि काका आज असं वाटलं तुम्हाला भेटून बापरे आपण काहीच नाही केलं. आपल्याला खूप करायचं बाकी आहे अजून. आणि इतकं सुंदर व्यक्तिमत्व तुमच्या गावाला लाभलंय आणि तुमचे आशीर्वाद या गावाला 100व्या वर्षापर्यंत तुमच्या गावामध्ये खूप मनापासून येत आहेत काका. फार कमी लोक असतात जे निसर्गाची काळजी घेऊ इच्छितात आणि त्यातले तुम्ही एक आहात. तर नक्कीच मी हे वाचेन आणि ह्याच्याबद्दल जितक्या लोकांना पर्यंत हे पोहोचवता येईल तितक्या लोकांपर्यंत माझा प्रयत्न असेल मी पोहोचवेन.
गावामध्ये आले. मस्त असा झाला बघा कार्यक्रम आणि महादेवाचं दर्शन घेतलं. तर चला बाय.